दर्यापुरात कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केलेली आहे। 5 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत। तर बियाणे विक्री करताना नियमांचं उल्लंघन केल्यानं कृषी विभागाने ही कारवाई केलेली आहे। कृषी केंद्रावर दर फलक अद्यावत नसणं कृषी केंद्र संचालकांना चांगलंच बोललेलं आहे। तर अमरावतीच्या दर्यापुरात ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। कृषी सेवा केंद्रांना जे 155 काही प्रमाणात प्राप्त झाले होते, या बियाण्याचा वाटप करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आणि माननीय कृषी विकास अधिकारी यांचे आदेश 20/5/2024चे आदेश प्रत्येकी शेतकऱ्यास 2 पाकिटे आणि कृषी सहाय्यकासमक्ष विक्री करावी असे निर्देश होते। असे निर्देश असताना अमोल कृषी केंद्र नालवाडा, विदर्भ कृषी केंद्र दर्यापूर, धरतीधन कृषी सेवा केंद्र खल्लार, जिजाऊ कृषी केंद्र उमरी आणि कृषी आनंद कृषी केंद्र रामतीर्थ या कृषी सेवा केंद्रांनी या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे आपण ही कारवाई प्रस्तावित केली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शुभम, आपण पाहतोय अमरावतीमध्ये दर्यापुरात कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे। तर तब्बल 5 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत। काय अधिकची माहिती आहे? किरण, खरीप हंगामाची सुरुवात झालेली आहे। बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके इत्यादींच्या ज्या काही कृषी निविष्ठा आहेत त्या खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। शेतकरी बांधवांना गुणवत्तापूर्ण बियाणे, रासायनिक खते आणि कृषी निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी अमरावती जिल्ह्यातल्या सर्व कृषी केंद्र चालकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या सूचनांमध्ये जर आपण पाहिलं तर दर्शनीय ठिकाणी विक्री केंद्रामध्ये जो काही बियाण्यांचा साठा असेल, उपलब्धता असेल, त्याचं प्रमाण असेल, त्याचं फलक दर्शनी भागावर लावणं आवश्यक आहे। याच्या संदर्भातली सक्ती कृषी विभागानं सर्व कृषी केंद्र चालकांना केलेली आहे। कृषी केंद्रांच्या मार्फत तुमचा आवाज येत नाहीये शुभम। तर अमरावतीमध्ये आपण पाहतोय की ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। कृषी विभागाने ही मोठी कारवाई केलेली आहे।